नमस्कार, मी नंदकुमार दिवटे आणि आपण पाहत आहात सकलम. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडवणारा विषय म्हणजेच गोकुळ दूध संघ. या दूध संघाशी संलग्न असलेल्या जवळपास 1200 संस्था आता चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. हे सर्व सुरू असतानाच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळमध्ये बेकायदा दूध संस्थांची नोंदणी झाल्याचा नवा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. मी महायुती म्हणून जरी भूमिका असली तर माझा क्लिअर फर्स्ट म्हणणं आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय, ह्या 2300 डेऱ्या 3700 डेऱ्या ह्या एका अधिकाऱ्याने 3000 डेऱ्या मंजूर करणं, एका गटासाठी काम करणं, हे महायुती जर असलं तरी भ्रष्टाचाराला खपवून मुख्यमंत्री साहेब घेणार नाहीत हे तुम्हाला वारंवार सांगतो. आणि याला कुठेही आमच्या शेतकरी बांधव अन्याय होऊ देणार नाहीत. त्या भूमिकेमध्ये मुख्यमंत्री साहेब असू शकतात. हे सर्व सुरू असतानाच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळमध्ये बेकायदा दूध संस्थांची नोंदणी झाल्याचा नवा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. बेकायदा संस्था नोंदणीस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व गोकुळमधील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गोकुळच्या भ्रष्ट कारभाराच्या ईडी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. एका मंत्र्याच्या आशीर्वादाने गोकुळ दूध संघामध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोकुळवर आरोप होत असताना त्याचं स्पष्टीकरण मंत्री हसन मुश्रीफ हे एका पत्रकाद्वारे करताना दिसत आहेत. कोणताही आरोप झाल्यानंतर नेहमी आक्रमकतेच्या भूमिकेत असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी मात्र बॅकफूटवर जात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या गोकुळ दूध संघाबाबत गैरसमज दूर करू असे त्यांना समजावले आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्नही मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला. वास्तविक गोकुळ दूध संघामध्ये सत्ता महायुतीची आहे. सध्या महायुतीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत. या गंभीर विषयाबाबत महायुतीमध्ये अंतर्गत चर्चा व्हायला हवी होती. आमदार शिवाजीराव पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयामध्ये समजले जाते. अंतर्गत चर्चा शिवाजीराव पाटील यांना शक्य झाली असती, परंतु ते अचानक सक्रिय कसे झाले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरं म्हणजे महायुतीमधीलच अंतर्गत लढा या निमित्ताने उघड झाला आहे. यावरूनच या सर्व घडामोडींमुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना राजकीय पातळीवर घेरण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्टपणे दिसू लागलं आहे. त्यांना टार्गेट केलं जाऊ लागले आहे की काय अशी आता शंका येऊ लागली आहे. गोकुळ दूध संघाचा हा मुद्दा केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता पूर्णपणे पॉलिटिकल कॉन्ट्रावर्सी बनत चालला आहे. वास्तविक गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या त्या 1200 दूध संस्थांची चौकशी सुरू आहे. या दूध संस्थांवरून गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरचं राजकारण चांगलंच तापलेलं आपण पाहत आहोत. असे असतानाच आमदार शिवाजीराव पाटील यांनी मात्र नियमबाह्य पद्धतीने 3700 ते 3800 दूध संस्थांची नोंदणी झाल्याचा आरोप केलाय. एका मंत्र्याच्या सांगण्यावरून दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक महेश कदम यांनी त्या दूध संस्थांची नियमबाह्य नोंदणी केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. मात्र आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखीन विलक्षण गती मिळाली आहे.
त्यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न हे गोकुळ दूध संघाच्या व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेवर थेट बोट ठेवणारे आहेत. यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गोकुळच्या राजकारणाला आता वेगळे वळण मिळत आहे. पण राजकारणात सगळंच दिसतं तसं नसतं. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर एक प्रश्न निर्माण होतो की ही केवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात राजकीय दबावाची खेळी आहे का, की सहकार क्षेत्रात काहीतरी मोठं शिजत आहे. त्यामुळं महायुतीमध्ये घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील आरोप करत आहेत आणि या आरोपावर हसन मुश्रीफ यांना देखील स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघावरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आता जुंपल्याची दिसत आहे. याशिवाय मंत्री हसन मुश्रीफना जाणीवपूर्वक राजकीय टार्गेट केले जात आहे की काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखीन खुलासे होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर तसेच सहकार चळवळीवरही होऊ शकतो. त्या 1200 दूध संस्थांची चौकशी सुरू असताना आत्ताच आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून ईडी चौकशीची होत असलेली मागणी, त्याचबरोबर या दूध संस्थांच्यावर कारवाईसाठी आपण आमरण उपोषण करणार असल्याचा त्यांनी दिलेला इशारा, यामुळे हा खरोखरच गैरव्यवहाराचा मुद्दा आहे की एक नियोजित राजकीय घेराव, अशी शंकाही उपस्थित होत आहे. याशिवाय गोकुळ दूध संस्थेची निवडणूक वेळेत होणार नाही असा दावा देखील आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे गोकुळवर प्रशासक येणे हे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी दुसऱ्या बाजूला स्पष्ट केले आहे. जर आमदार शिवाजीराव पाटील उघड बोलत आहेत, त्यावरून गोकुळवर प्रशासक येणार हे आता निश्चित समजायला हरकत नाही. दरम्यान चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेल्या आरोपावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांचे सगळे गैरसमज दूर होतील. याशिवाय आमदार शिवाजीराव पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रिया ही सविस्तर समजून सांगेन, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर आमदार शिवाजीराव पाटील यांची जी वक्तव्य आहेत ते पाठीमागून त्यांना कुणीतरी चुकीचे प्रॉम्प्टिंग करत असल्यासारखे वाटते, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आता मोठा प्रश्न असा उभा राहतो की आमदार शिवाजीराव पाटील यांच्या बोलण्यामागे कोणाचा तरी हात आहे की काय, की त्यांचा बोलवता धनी कोण आहे, असा सवाल साहजिकच उपस्थित होत आहे. एक मात्र निश्चित की आमदार शिवाजीराव पाटील यांच्या एंट्रीमुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणाने आणखीन एक पुढचे पाऊल टाकले. शिवाय गोकुळ दूध संघाचे भवितव्य आता राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपकडे आहे असे समजायला काहीच हरकत नसावी. धन्यवाद.